आचार्य प्रकरणाचं आज आपण 207 क्रमांकाचं वचन घेणार आहोत. याआधी 206 वचने झालेली आहेत. दासोहम न पुरे नायका हे आजचं वचन आहे. मागील वचन झालेलं आहे, मातो एतना परमेश्वर तयाच्या होईलो का देमती. म्हणजे देमाईचा आहेत. देमाईसांना स्वामींनी सांगितलं की परमेश्वर इतके व्यापक आहेत, सगळ्यात जास्त ज्यांनी कोणी व्यापलेलं आहे ते म्हणजे परमेश्वर आहेत. म्हणजे तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वर आहेच आहेत. आणि मग ज्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराबद्दल एवढं कळतं आहे, एवढी जाणीव होते आहे आणि त्या परमेश्वराचं जे अगाधत्व आहे त्या अगाधत्वाबद्दल एवढं ज्ञान झाल्यानंतर मग आपण काय केलं पाहिजे, त्या परमेश्वराचंच झालं पाहिजे. एरवी इतर गोष्टी जर का आपण बघितल्या, इतर वस्तू जर का आपण बघितल्या, तर एखादी वस्तूची जी जागा आहे तिचं जे व्यापकत्व आहे ते मर्यादित असतं. म्हणजे आपली स्वतःची गाडी जरी म्हटली तर ती गाडी एका विशिष्ट जागेमध्येच असते. घर म्हटलं आपलं तर ते विशिष्ट जागेवरच असतं. आपल्या नावाची जमीन म्हटली तर ती पण सुद्धा विशिष्ट जागेवरच असतं. आपल्या मालकीचं जेवढं काय आहे ते विशिष्ट जागेवरच मर्यादित असतं. त्याचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं. त्या वस्तू म्हणजे प्रत्येक वस्तू काही आपल्यासोबत सगळीकडे फिरत नाही. परंतु परमेश्वर ही अशी एक संपत्ती आहे आपली की तुम्ही जिथे जाल तिथे तिथे परमेश्वराचं स्वरूप त्या ठिकाणी आहेच आहे. म्हणजे असं कुठलं ठिकाण नाही जगामध्ये की ज्या ठिकाणी परमेश्वराचं स्वरूप व्यापक नाही आहे. आणि मग जी गोष्ट, जी वस्तू, जे स्वरूप आपल्यासोबत निरंतर असतं, नेहमी असतं, अशा जर का परमेश्वराचं आपण होऊ शकलो तर अतिउत्तम आहे. आणि म्हणून त्या आधीच्या वचनामध्ये स्वामींनी सांगितलेलंच आहे. कुष्टियाचा दृष्टांत देमतीला स्वामींनी सांगितला, देव माझा मी देवाचा ऐसिया परी असिजो का देमती. म्हणजे मी देवाचा आहे आणि देव माझा आहे, अशा विचारांनी आपण आपलं जीवन जे आहे ते ईश्वराला समर्पित केलं पाहिजे. आणि अशा या व्यापक परमेश्वराचं आपण झालं पाहिजे, होता आलं पाहिजे आपल्याला. आणि ते कसं होता येईल, म्हणजे नुसतंच देवा मी तुझा म्हटल्याने आपण देवाचे होत नाही आणि देवा तू माझा म्हटल्याने देव आपले होत नाही. त्यासाठी कुठलं तरी नातं जे आहे ते नातं आपल्याला जोडावं लागतं, ते नातं त्या ठिकाणी ठेवावं लागतं. असं जर का असेल तरच आपण परमेश्वराचे झालो या वाक्याला काहीतरी सत्यता जी आहे ती लागू होते. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की दासोहम न पुरे नायका. म्हणजे काय झालं पाहिजे, कुठला भाव मनामध्ये आला पाहिजे. दासोहम म्हणजे मी, अहम, मी दास आहे. कुणाचा? परमेश्वराचा. एवढा भाव जरी तुमच्या मनामध्ये आला आणि त्या विचारांशी जर का तुम्ही, म्हणजे मी परमेश्वराचा आहे आणि मी परमेश्वराचा दास आहे म्हणजे सेवक आहे, हा भाव जरी तुम्ही आचरायला लागले, आचरणामध्ये आणला, तुमच्या त्या विचारांमध्ये जर का तरी हा भाव तुम्ही आणला, म्हणजे काय होणार आहे, मी परमेश्वराचा सेवक म्हटल्यानंतर परमेश्वराने जी जी सेवा सांगितलेली आहे, जो जो आचार म्हणून सांगितलेला आहे, तो आपोआपच तुम्ही करण्याच्या दृष्टिकोनातून तुमचं आयुष्य तुम्ही जगायला लागाल. तुम्ही एकदा परमेश्वराचे दास झालात की मग तुम्ही कुणाचेही दास नसता आणि इतर कोणीही जीव देवता प्रपंच तुमचे मालक नसतात. तुम्ही एका परमेश्वराचेच होता.
आणि म्हणून मी परमेश्वराचा दास आहे या भावनेपासून आपली सुरुवात झाली पाहिजे, या विचारांपासून आपली सुरुवात झाली पाहिजे. जेव्हा मानसिकतेमध्ये हा भाग उतरेल, विचारांमध्ये हा भाग येईल, उल्लेखामध्ये हा भाग येईल, तेव्हा उच्चारण्यामध्ये हा भाग येईल. जोपर्यंत तुम्ही मानसिके स्वीकारत नाही तोपर्यंत तुमच्या वाचिकामध्ये आणि प्रत्यक्ष क्रियेमध्ये तुम्ही सेवक असल्याचा पुरावा दिसणार नाही कुठे. जसं बाईसांचं उदाहरण बघितलं तर बाईसा स्वामींना त्र्यंबकेश्वरला स्वामी जाणार आहेत बोणेबाईंसोबत असं स्वामींनी सांगितलं बाईसांना. परंतु बाईसा कुठेही स्वामींना जाऊ देत नाहीये. ते म्हणतात तुम्हाला काय करायचंय त्र्यंबकेश्वर, महात्म्यांना तर सगळीकडेच सगळं आहे, कुठेही ते ध्यान करू शकतात, कुठेही त्यांची साधना ते करू शकतात, त्यासाठी त्र्यंबकेश्वरलाच गेलं पाहिजे असं काही नाही आहे. आणि म्हणून ती स्वामींना थांबवू इच्छिते अनेक वेळा, म्हणजे शेवट जायपर्यंत बाईचा स्वामींना थांबवण्याचा प्रयत्न आहे. परंतु त्यांच्यामध्ये दासोहम म्हणजे मी ईश्वरीची दास आहे, दासी आहे असा भाव बाईसांमध्ये पुढच्या 3 दिवसामध्ये कुठेच दिसला नाही. कारण की स्वामींना तिने काय केलेलं आहे, पाय पुसणे बसायला टाकलं बाईसांजींनी. शिळं अन्न खायला दिलेलं आहे आणि ते पण दुधी करत्यामध्ये, कुठलंही धातूचं पात्र वगैरे स्वामींना दिलं नाही. आणि स्वामींच्या समोर उंच आसनावर बसून त्यांनी स्वतःचं पूजन त्यांनी करून घेतलेलं आहे. म्हणजे स्वामींना त्यांनी थांबवलं, न जाण्याचा आग्रह घेतला, परंतु स्वामींच्या ठिकाणी मी तुमची दासी आहे हा भाव त्यांच्यामध्ये 3 दिवसापर्यंत कुठेही दिसला नाही. आणि मग शेवटच्या दिवशी जेव्हा स्वामींनी 3ऱ्या दिवशी त्यांना प्रेमकळिकेचा संचार केलेला आहे आणि त्यावेळेस बाईसा या खऱ्या अर्थाने भक्त झाल्या आणि स्वामींच्या श्रीचरणावर त्यांनी लोटांगण घातले, प्रायश्चित केलं. आणि त्या दिवसापासनं बाईसा या मी दास म्हणजे परमेश्वराची दासी आहे, परमेश्वराला समर्पित आहे. ते समर्पण म्हणजे कुठेतरी पहिल्या या समर्पणामध्ये ज्या दिवशी बाईसांना प्रेमकळिका संचरली त्या दिवशी ज्या बाईसा शरण आल्या आणि बाईसांच्या डोळ्यातनं अश्रू आलेले प्रायश्चित करताना त्यावेळेस, ते एक समर्पण आहे. आणि शेवटचे जे समर्पण आहे की त्या नदीच्या त्या पाण्यामध्ये बाईसांनी समर्पित झालेले आहे. एकदा जेव्हा बाईसा समर्पित झालेले आहेत पहिल्यांदा, त्यावेळेस बाईसांच्या डोळ्यातनं अश्रू आलेले आहेत आणि दुसऱ्यांदा जेव्हा बाईसा समर्पित झाल्या खऱ्या अर्थाने, त्यावेळेस बाईसा त्या नदीच्या त्या पाण्यामध्ये समर्पित झालेले आहेत. अशा या बाईसांचा जो प्रवास आहे त्या प्रवासाची सुरुवात मुख्यत्वे मनापासून झालेली आहे. म्हणजे मनामध्ये त्यांच्या जेव्हा आलं की मी परमेश्वराची दासी आहे, कधी आलं, जेव्हा त्या परमेश्वराच्या भक्त झाल्या. कधी भक्त झाल्या, जेव्हा स्वामींनी प्रेमकळिका संचरली त्यावेळेस त्या भक्त झाल्या. आणि भक्त झाल्यानंतर लगेचच मी परमेश्वराची दासी आहे हा भाव त्यांच्या मनामध्ये आला. तो भाव जेव्हा मनात आला तेव्हा तो वाचिकेमध्ये आला. वाचिकेमध्ये आला म्हणजे लगेच प्रायश्चित झालं त्या ठिकाणी. आणि मग वाचिकेत आल्यानंतर क्रियेमध्ये सुद्धा आलेल्या प्रत्यक्ष शारीरिक क्रियेमध्ये सुद्धा मी परमेश्वराची दासी ह्याच भावनेने बाईसा शेवटपर्यंत त्यांनी आपलं त्या ठिकाणी समर्पण जे आहे ते आम्हाला दाखवलेलं आहे, आम्हाला ते दिसलेलं आहे. आणि म्हणून मनामध्ये सगळ्यात पहिले बदल झाला पाहिजे. आपण कशामध्ये बदल करत असतो, आपण वाचेमध्ये बदल करायला बघतो. आपल्या मनामध्ये तो गोडवा नसतो, परंतु समोरच्याशी उगाच गोड बोलायला जातो आपण आणि समोरच्याला कळतं की हा नाटक करतो आहे. आपल्या मनामध्ये आणि वाचेमध्ये तर क्रिया करण्याची इच्छा नसते आणि आपण वरवडे फक्त शरीराने क्रिया करायला जातो, विधी करायला जातो. त्याच्यातनंच दिसतं की ती क्रिया अंतरात भितरांत अशी बीजरूप झालेली नाहीये आणि तिथून ती आलेली नाहीये, ही फक्त वरवडेच आहे. हे सहजच त्याच्यातनं दिसत असतं. आणि म्हणून कुठल्याही क्रियेची सुरुवात असेल, विधीची सुरुवात असेल, आपण कशाने केली पाहिजे, मनापासून केली पाहिजे. आणि म्हणून स्वामी सांगतात की दासोहम न पुरे नायका, फक्त मनामध्ये एवढा भाव निर्माण करा तुम्ही की मी दास आहे, मी सेवक आहे. त्यावेळेस काय होणार आहे की आपोआपच
तुम्ही जेव्हा दास या भावनेने तुम्ही उभे होता त्यावेळी तुमच्याकडे सगळ्याच प्रकारची विनम्रता तुमच्याकडे येते. राजस तामसपणा तुमच्यातनं निघून जातो, सात्विकपणा येतो, विनम्रता येते आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही वर्तन करायला लागता. फक्त जर का मनामध्ये तुम्ही दास आहात हा भाव जर का तुमच्या मनात नसेल तर पुढचे वाचिक आणि प्रत्यक्ष क्रिया जी केल्या जाते त्या क्रियेला काहीच अर्थ राहत नाही. त्या फक्त वरवडेच केल्या जातात आणि वृक्षपणे त्या क्रिया केल्या जातात. आणि जर का अंतरपूर्वक जर का ती भाग असेल, जरी तुम्हाला क्रिया करायला भेटली नाही किंवा वाचेने तुम्हाला बोलायला भेटलं नाही तरी पण नुसतं मनामध्ये जरी असलं तरी तो त्या क्रियेचा ओलावा तुमच्या त्या नुसत्या त्या मौनातनं दिसेल किंवा तुमच्या अक्रियेतनं सुद्धा तुम्हाला ते भाग दिसायला लागेल. करत काहीच नाहीये, बोलत काहीच नाही, पण मनामध्ये जर का तळमळ असेल तर तो भाग आपोआपच चेहऱ्यावर दिसायला लागतो. त्यासाठी बोलायची गरज नाहीये. कुणाच्या मनात दुःख असेल तर लगेच चेहऱ्यावर आपल्याला दिसतं माणूस दुःखी आहे. कुणाच्या मनात आनंद असेल तर लगेच त्याच्या चेहऱ्यावर आपोआप आनंद दिसणार का खूप खुश दिसता तुम्ही. म्हणजे बोलावं लागत नाही त्यासाठी. तसं तुम्ही सेवक आहात, तुम्ही दास आहात, हा भाव नुसता मनात बाळगला तरी तुमचं उठणं बसणं बोलणं सगळं सेवक भावनेनेच आपोआप व्हायला लागतं. आणि म्हणून जसं तुम्ही आता जर का वेरूळला तुम्ही गेलात, वेरूळला ते सगळी पूर्ण लेणी नमस्कारी असं म्हटलं तरी चालेल. आपल्याला विशिष्टच भाग नमस्कार करायचा असतो. तिथे जाधववाडीचा आश्रम आहे, तिथले कोणतरी साधू येतात आपल्यासोबत आणि ते दाखवतात इथेच नमस्कार करा वगैरे. परंतु जर का आपण स्थानवंदन करायला गेलेलो आहोत आणि आपल्याला माहितीच नाहीये कुठे नमस्कारी आहे तर तुम्ही काय कराल, प्रत्येक ठिकाणी पाय देताना तुम्ही एकदम विनम्रतेनेच द्याल. तुम्ही भिवूनच देणार की बाबा हे स्थान असू शकतं, हे स्थान असू शकतं. म्हणजे तुमच्या मनामध्ये जर का ते माहिती असेल की हे सगळं या ठिकाणी स्वामी आमचे किती महिने राहिले, 10 महिने तिथे राहिले त्या विभागामध्ये, तर मग कदाचित माहिती नाही, आज आम्हाला फक्त सांगितलेलं की एवढंच नमस्कार करायचं, पण अजून नमस्कारणी असेल, अजून सगळं ते स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती पूर्ण पाषाण असेल तो, त्याच्यावर चुकून आपण पाय देत असू म्हणा, दिल्या जात असेल तर मग आपण प्रत्येक ठिकाणी तेवढ्याच सावधतेने पाऊल ठेवणार. म्हणजे तुमच्या मनामध्ये जर का तो भाव असेल हे सगळं नमस्कारी आहे तर प्रत्येक ठिकाणी तुमच्या चालण्यात बोलण्यात सगळ्यामध्ये लगेच बदल दिसतो. तसं सेवकत्व हा जर का भाव असेल तर आपोआपच काय होणार आहे की तुमच्या बोलण्यामध्ये आपोआपच बदल होणार. तुम्हाला बदल करावा नाही लागत बरं का. एरवी तुम्हाला गोड बोलावं लागतं, विनम्रतेने बोलावं लागतं, हळू बोलावं लागतं. परंतु तुम्हाला जर का जाणीव असेल, परिसराची जाणीव असेल, जर का आपण आलो आणि बघितलं सगळे स्मरणाला बसलेले आहेत, तुम्हाला याची मनात जाणीव पाहिजे की सगळे स्मरणाला बसलेत, तर आपण मोठ्याने अजिबातच बोलणार नाही. तुम्हाला सांगावं नाही लागणार. आपोआपच तुमच्यामध्ये तो भाव आपोआप तयार होऊन जात असतो. बघा कुणीतरी मेलेला असेल त्याच्या प्रेताला आपण जातो, तिथे मोठ्या मोठ्याने बोलतात का लोक? आपोआपच तुमच्या मनात तो भाव बदलून जातो. लगेच तुमच्या शब्दांमध्ये लगेच बदल होतो, आवाज कमी होऊन जातो तुमचा, शब्द एकदम मृदू येतात, तिथे तुमचा आरेरावीपणा वगैरे सगळा निघून जात असतो. म्हणजे सगळ्या गोष्टी मनाशी संबंधित आहेत. आणि म्हणून मनामध्ये तो भाव सगळ्यात आधी आला पाहिजे. तो एकदा मनात भाव आला की वाचेला तुम्हाला सूचना द्यावी लागत नाही, आपोआप बदल होऊन जातो. तुमच्या उठण्या बसण्यात, तुमच्या प्रत्यक्ष क्रियेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सेवक भाव आणा म्हणून सांगावं लागत नाही. आपोआपच तुमच्याकडे तो सेवक भाव यायलाच लागतो, येतोच. ज्याच्या मनामध्ये सेवेचा भाव आहे त्याला सांगावं लागत नाही की ही सेवा आहे म्हणून. तो सेवा शोधून काढतो. बरोबर, आपल्याला दिसत नाही सेवा, पण त्याला दिसते की नाही ह्या भाग स्वच्छ करून घ्यावा, नाही हे वाढून घेऊया, हे अमकं इथं ठेवू, हे तमकं तिथे ठेवू. काहीच जरी काम नसेल तरी पण काही ना काहीतरी सेवा असतेच असते, नसते अशातला भाग नाही. जसं आपण म्हणू ना, एखादा माणूस वाईटच आहे म्हणजे खूपच वाईट आहे, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी एक चांगला गुण असतो, तो शोधला तर बरोबर दिसतो. तसं सेवा काहीच सेवा नाही असं जरी
कोणी म्हणत असेल सगळं झालेलं आहे, तरी पण काही ना काही सेवा असते. ज्याच्या मनामध्ये सेवा भाव असतो त्याला वेगळं तुम्हाला काही फलक लावून सांगावं लागत नाही की सेवा करा म्हणून. तो बरोबर काही ना काही सेवा तो शोधून काढणार आणि ती सेवा तो करणार. अर्थात सेवा असेल तरच. उगाचच एखादी वस्तू चांगली मांडून ठेवलेली आहे ती मुद्दामून खाली पाडायची आणि मग ती पळत ते चटया ठेवायच्या किंवा चादरी लावायची सेवा करायची, तसं नाही आहे. एखादी जमीन सुकी आहे, लादी सुकी, त्याच्यावर मुद्दामून पाणी टाकायचं आणि मग पुसण्याची सेवा करायची, असं नाही. मुळातच सेवा आहे आणि मग ती केल्या जाते. परंतु तुमच्या मनामध्ये जेव्हा भाव असेल की मी सेवक आहे, मला काय करायची, सेवा करायची आहे, तुम्ही जर का तिथे अशा भावनेने गेलात की मी सेवक नाही, उलट माझीच सगळ्यांनी सेवा केली पाहिजे, मला पाणी दिलं पाहिजे, मला जेवायला दिलं पाहिजे, मला उठबस केली पाहिजे, आणि म्हणून त्या भावनेने जर का तुम्ही गेलात, मग तुमच्या वाचिक आणि क्रियेमध्ये कायिकामध्ये तुमच्या काही अर्थ नाही आहे. मग तिथे इकडे तिकडे तुम्ही किती सेवेचा भाव दाखवा, परंतु मनामध्ये तुम्ही कुठल्या भावनेने गेलात की माझी सेवा झाली पाहिजे, मला जागा दिली पाहिजे, मला पाणी दिलं पाहिजे, ह्या भावनेने आपण असू तर आपल्या पुढच्या क्रिया ह्या वेगळ्या दिशेने चालायला लागतात. आणि म्हणून जर का तुमच्याकडे मी दास आहे, मी सेवक आहे, हा विनम्र भाव असेल तर आपोआपच तुम्ही त्या प्रत्येक ठिकाणी सेवक भावनेनेच तुम्ही त्या ठिकाणी वर्तन कराल. या ठिकाणी आपण प्रकरण वसाची जी लीळा घेणार आहे ती उत्तरार्ध 35 क्रमांकाची लीळा आहे. पांगुळ वेखे भटी स्तुती करणे. भटोबास गंगे जेविले आणि भटोबासी राखेचे टिळे लाविले. पायी पाटे बांधिले मग आळाप पांगुळाचे ऐसे करीती. पांगुळ वेखे म्हणजे पांगुळ म्हणजे काय, पांगळा. ज्याला जो अपंग आहे, ज्याला चालता येत नाही, त्याला आपण पांगळा म्हणत असतो, पांगळा लंगडा. आणि भटोबासांनी काय केलेलं आहे, पांगुळ वेखे म्हणजे तसा त्यांनी वेश घेतलेला आहे, तसं त्यांनी स्वतःला काय केलेलं आहे, त्या रूपामध्ये स्वतःला त्यांनी आणलेलं आहे. आपण कोण आहोत, आपण पांगळे आहोत. जीव कसा आहे, जीव समर्थ नाहीये. जीव कसा आहे, शौच असमर्थ असा जीव आहे. परंतु एका ठिकाणी स्वामी म्हणतात जीव सर्वाधिकारी. असे दोन विरोधक वाक्य, दोन विरोध वचने स्वामींनी सांगून ठेवलेली आहेत. समजा जीव कसा आहे, शौच असमर्थ आहे, परंतु एका ठिकाणी सर्वाधिकारी सांगतात. म्हणजे जर की तुम्हाला वाटलं की मी सर्वाधिकारी आहे, मी काही करू शकतो, तर त्याच्यासाठी हे इकडे आहे की तुम्ही असमर्थ सुद्धा आहात. परंतु कुणी म्हणेल मी असमर्थच आहे, माझ्याच्याने काहीच होऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी स्वामी सांगतात तुम्ही सर्वाधिकारी पण आहात. म्हणजे दोन्ही टोकं आहेत. म्हणजे तुम्ही सर्वाधिकारी म्हणून अहंकार करायचा नाही, कारण की तुम्ही असमर्थ आहात, तुम्हाला परमेश्वराची मदत घ्यावी लागेल. पांगळा जो व्यक्ती असतो त्याला काठीचा आधार घ्यावा लागतो किंवा कुणाच्या तरी सोबतीचा आधार घ्यावा लागतो, तेव्हा तो व्यवस्थितपणे प्रवास करू शकतो. परंतु एखाद्या पांगळ्याने जर का म्हटलं की बाबा मला प्रवासच घडू शकत नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही सर्वाधिकारी सुद्धा आहात. जे तुम्ही जे करायला जर का लागलात तर तुम्ही तुमचा अधिकार वाढवू शकता, म्हणजे तुम्ही तुमचं पांगळेपण घालवू शकता, असं पण होईल. आणि म्हणून सांगितलेलं आहे की जीव कसा आहे, पांगळा आहे, परंतु परमेश्वराचं जर का ज्ञान मिळालं. पांगळा म्हणजे अनेक व्यापक अर्थाने तुम्ही घेऊ शकता की अज्ञानपण हे सुद्धा पांगळेपणाचंच एक लक्षण आहे. अन्यथा ज्ञान असणे हे सुद्धा पांगळेपणाचं लक्षण आहे. यथार्थ ज्ञान आणि त्याच्यानुसार आचरण हे पांगळेपणा घालवण्याचा हा उपाय स्वामींनी दिलेला आहे. ज्ञान जसं जसं होईल, जवजव जाणता तवतव नेणता. नेणता म्हणजे काय, तेवढं तेवढं त्याला अधिक कळतं की माझ्याकडे काय नाही हे कळतं, आणि मग ते जे नाही आहे ते मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं मग आचरण आहे, सेवादास्य आहे, आणि मग त्या माध्यमातून जीवाचं पांगळेपण जे आहे ते कमी 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 होत राहणार आणि मग जीव समर्थ होईल. असा जो समर्थ जीव आहे तोच समर्थ धर्माचरे. समर्थ धर्म आचरे. समर्थ व्यक्तीच धर्माचं आचरण करू शकतात. आणि म्हणून जरी आज आपण पांगळे आहोत तरी पण आमच्याकडे आम्ही सर्वाधिकारी होऊ आहोत
हा पण एक भाव जीव स्वरूपामध्ये आमच्या आहे, हा सुद्धा एक अधिकार आमच्या जीव स्वरूपामध्ये आहे. आणि त्या माध्यमातून आपण काय होऊ शकतो, समर्थ होऊ शकतो. आणि आपण समर्थ झालो तरच आपण काय होणार आहे, धर्माचं आचरण आपण करू शकतो. आपण आयुष्यभर अज्ञानपणामध्ये फक्त पांगळ राहण्यातच धन्यता मानत असतो. स्वामी सांगतात की अज्ञानाचे आणि प्रसादे जण सुखी आहोन असे. एखाद्याला जर का लीळा येत नाही तो म्हणतो आम्हाला काही घेणं नाही लीळेचं, आम्ही रोजचं आपलं स्मरण आमचं चालतं बस. एखाद्याला जर का काही नामस्मरणच घडत नाही तो म्हणतो आम्ही असं चालतं बोलतं नाव घेत राहतो, बाकी काही स्मरण होत नाही आमचं, नाम लीळा मूर्ती चेष्टा. म्हणजे त्यांनी त्याच्यातच समाधान मानून घेतलेलं आहे. एखाद्याला ज्ञान नाही आहे तर त्याला म्हणतात ज्ञानाने आता काय आम्हाला ते डोक्यात काही जात नाही, डोक्यावरून जातं आमच्या ज्ञान. म्हणून काही लोक ते ज्ञानाच्या पासून दूर राहतात आणि त्यांना असं वाटतं अज्ञानपणच चांगलं आहे. म्हणजे कमीत कमी सत्संगात कोणी प्रश्न तर नाही विचारणार आपल्याला. अज्ञान असल्यानंतर मग कोणी कोणाला ते प्रश्न विचारतच नाही. कोणाला प्रश्न विचारले जातात ज्ञानी व्यक्तीला, मग आपण अज्ञान राहण्यातच धन्यता मानत असतो. आणि म्हणून तसं असता कामा नये. आमचे आचार्य सुद्धा पांगळे होते, त्यांच्याकडे विचाराचं पांगळे पण होतं. एक कोण आहे एका काळी त्यांना असं वाटलं की, त्यांना काय वाटलं की जे काय माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे त्याला कुठेतरी नियती जबाबदार आहे, परमेश्वर जबाबदार आहेत. आणि म्हणून त्यांनी नियती परमेश्वर कशालाही न घाबरता आपलं स्वतंत्र एक विश्व तयार केलं. त्यांना असं वाटत होतं की मी समर्थ झालेलो आहे, पण कुठेतरी मनातनं त्यांना वाटत होतं की एवढं करून सुद्धा आपल्याला समाधान म्हणून काही लाभत नाहीये, कारण की जे गेलंय ते परत काही मिळत नाहीये. हे विचारांचं पांगळे पण त्यांच्याकडे होतं. आणि त्यातनंच त्यांचं जे काही वर्तन आहे, वागणं आहे, त्याच्यात सुद्धा ते पांगळे पण कुठेतरी झळकत होतं. पण ज्या वेळेस दादोसांच्या मुखातनं आमच्या स्वामींचं नाव त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांच्यात बदल झाला आणि त्यांना असं वाटलं अरे आपलं पांगळेपणाला काहीतरी समाधानात्मक काहीतरी आनंद आज मिळाला. आणि कशामुळे मिळाला तर कुणाचं तरी नाव आपण ऐकलं. कुणाचं ऐकलं न, स्वामींचं नाव ऐकलं. आणि मग त्यांनी त्यांच्याकडे त्याबद्दल जिज्ञासा केली तेव्हा ते दादोस म्हणाले की म्हणजे आमच्यापासून आनंद होईल आणि नाही पण होईल सांगता येत नाही, परंतु आमचे स्वामी जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही जर का आलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि मग ते स्वामींच्या समोर जेव्हा आले तेव्हा त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही तांबोळ प्रसाद जे दिला जाईल तो तुम्ही घ्यायचा नाही, तुम्ही काही स्वामींचे शिष्य नाही. दादोसांनी त्यांना सांगून ठेवलेलं होतं तो प्रसाद फक्त आम्हीच घेऊ, कारण दादोसांना माहिती जर का प्रसाद खाल्ला भटोबासांनी ते कायमचे स्वामींचे होऊन जातील. आणि मग भटोबासांकडे जेव्हा ते प्रसाद देण्यासाठी आले, भटोबासांनी हात पुढे केला, प्रसाद घेतला, तांबोळ प्रसाद घेतला आणि त्यांनी मनामध्ये विचार केला की काय करायचं, खायचं की नाही खायचं. मग एक पांगळेपण आहे, जर का पांगळेपण असतं तर ते म्हटले असतं नाही खायचं. परंतु दादोसांच्या मुखातनं जे स्वामींचं नुसतं नाव ऐकलंय बरं का, ते ऐकल्याने त्यांची सकारात्मकता एवढी वाढलेली आहे, त्यांच्यातलं पांगळेपण जे आहे ते कमी झालेलं आहे. आणि ते म्हणाले की जर का ईश्वर पुरुष असतील तर नक्कीच आम्हाला याचा फायदा होईल, आणि जर का ते ईश्वर पुरुष नसतील तर आम्ही किती लोकांची गोष्टी खाल्लेली आहेत. असा भाव त्यांच्या मनामध्ये आला, असा विचार त्यांनी केला. परंतु त्या विचारामध्ये दोन्ही भाग जरी असले की फायदा झाला तर होईल, नाही तर आम्ही किती लोकांची गोष्टी खाल्ली, हा जरी भाग असेल, परंतु विश्वास असा आहे की हे काहीतरी ईश्वर आहेतच, काहीतरी वेगळं आहे. त्यांचं नाव ऐकल्याने आपल्यामध्ये एवढा बदल झाला. तो बदल फक्त भटोबासांनाच माहिती आहे. जसं भटोबासांच्या वक्षस्थळावर आमचे स्वामी जेव्हा श्रीचरण ठेवायचे तिथे सांगितलं त्या सुखापरिमाण भटोबासची जाणती. मी थोडंसं हे पण चिंतन केलंय की ज्यावेळी स्वामीचं नाव घेतल्यानंतर त्यांच्या विचारात जो बदल झालेला असेल तो सुद्धा भटोबासांनी स्वतः जाणलेला आहे, अनुभवला. आणि तो काय अनुभव आहे, तो काय बदल आहे तो फक्त भटोबासांनाच माहिती. स्वामींची भेट झाल्यानंतर, स्वामींना पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये काय बदल झाला असेल, नुसतं पाहिल्यानंतरच, तो फक्त भटोबासांनाच माहिती काय बदल झाला. ते कुठेही चरित्रपटात आलेलं नाहीये.
माईन भटांनी स्वामींना पाहिलं प्रथम भेटीमध्ये, बघितल्यानंतर जो काही बदल झाला, मौन येऊन गेलं, एकदम बोलताच येईना नंतर काही. तो बदल फक्त माईन भट्टांनाच माहिती आहे, तो कुठे चरित्रपटात नाही आला. म्हणजे हा स्वानुभव आहे. आणि तिथेच स्वामी सांगतात की त्या सुखापरिमाण म्हणजे तिथे पूजावसरामध्ये येतं, त्या सुखापरिमाण कवणीची नेणे हे भटोबासची जाणते, हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आणि त्या सुखापरिमाण भटोबासाची जाणती म्हणजे तो बदल जो आहे भटोबासांमध्ये, तर त्यांचं पांगळेपण गेल्याचं कुठेतरी त्यांना जाणवत आहे की हो, हा भाग माझ्यामध्ये कमकुवत होता. अनेकांचं वाईट करावा जो भाव होता, तो नाम ऐकल्यानंतर तो भाव निघून गेला. अनेकांबद्दल वाईट विचार असतील ते स्वामींचं दर्शन झाल्यानंतर निघून गेले. आणि म्हणून स्वामी म्हणतात तो जो भाव आहे तो त्यांच्यामध्ये आलेला, तो अशा पद्धतीचा तो भाव त्यांच्या मनातनं निघत राहिला. म्हणजे वाईट भाव जो आहे, म्हणजे त्या भावाच्या माध्यमातून त्यांच्याकडे पांगळेपण होतं आणि त्या पांगळेपणाचा आधार घेऊन ते वाईट काही कार्य करत होते. आपल्याकडे पण पांगळेपण असतं. आपल्याला असं वाटतं की जोरात बोललं मोठ्याने की समोरच्याला घाबरवतो आपण, किंवा समोरचा आपल्याला घाबरेल, असं आपल्याकडे एक पांगळेपण असतं. किंवा आपल्याकडे एखाद्याचं उत्तर नसेल काही तर आपण मोठ्याने ओरडून काहीतरी बोलतो. आपल्याकडे एक पांगळेपण आहे. म्हणजे अनेक पांगळेपण आहेत आपल्याकडे, व्यापक आहे हा पांगळेपण म्हणजे. आणि भटोबासांकडे हे पांगळेपण जे होतं ते कुठेतरी स्वामींच्या नाम ऐकल्याने, दर्शन घेतल्याने, स्वामींच्या सन्निधानात राहिल्याने ते कमी 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 होत चाललेलं आहे. परंतु आता भटोबासांनी काय केलेलं आहे, भटोबासांना स्वामींनी जेवढं काही ज्ञान करतायत तेवढं भटोबासांना पुढची अजून जाणीव होते, नेणीव पण भावल्या जाते. जसं सांगितलं, जवळजवळ जाणता तवतव नेणता. जसं जसं ज्ञान होतं तसं पुढे अजून काय बाकी आहे, अजून किती केलं पाहिजे, काय काय नाही आहे माझ्याकडे किंवा काय काय आहे याची जाणीव सगळी होत राहते. स्वामी सांगतात त्यांना की इथुले दिस काही करता काय व्हायचे तुम्ही जाणा नागा. म्हणजे इतक्या दिवस तुम्ही काय केल्याने तुम्हाला काय होतं आणि काय भेटतंय, अजून काय केलं पाहिजे हे तुम्हाला आत्तापर्यंत कळत नव्हतं. पण आता ब्रह्मविद्या ज्ञान झाल्यामुळे आपण मागे काय केलंय, आता आपण काय करतो आहोत आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे याचं सगळ्याची जाणीव त्रिकाळ ज्ञान या ब्रह्मविद्येमध्ये येतं. त्यासाठी वेगळं काही ज्योतिष भविष्य शिकायची गरज नाही. ब्रह्मविद्या ज्ञान घेतल्यानंतर तुम्हाला आपोआपच कळतं मी मागे काय केलेलं आहे. तुम्हाला आपोआप कळतं की मला पुढे काय करायचं आहे आणि सध्या परिस्थिती सुद्धा आपल्याला कळते आपल्याला. आणि म्हणून भटोबासांनी काय केलेलं आहे, भट्टोबासांना जसं जसं कळतं आहे, जसं स्वामींनी एका ठिकाणी काही दोषांचं निरूपण केलं, भट्टोबासांनी त्याचं आकलन केलं, चिंतन केलं. भट्टोबास म्हणतात अरे सगळे दोष माझ्याकडे आहेत, स्वामींनी जेवढं सांगितलं, आणि हे सगळे दोष असणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर होणार नाही, म्हणजे मला सुद्धा परमेश्वर होणार नाही. आणि म्हणून स्वामींच्या ते निरूपण ऐकल्यानंतर बाहेर येऊन भट्टोबास रडायला लागले. तेव्हा स्वामी म्हणतात येणे खडकेसी कपाळ घ्या पा जरी होय. म्हणजे या एखाद्या खडकावर तुम्ही डोकं तुम्ही आपटलं किंवा तुम्ही स्वतःला इजा करून घेतली, त्याच्याने परमेश्वर होतो का कधी? तो जेणेपरी व्हावा, त्याची जी परी सांगितलेली आहे त्या पद्धतीनेच परमेश्वर होत असतो. नुसत्या स्थानाला प्रदक्षिणा घालून कधी परमेश्वर होणार नाही बरं का. स्थानाला प्रदक्षिणा घातल्याने हिंसाच होईल. कारण की आपण प्रदक्षिणा घालताना काही खाली पाया मुंग्या वगैरे तर काही बघणार नाहीच आहोत, आणि नुसते चालणार आहोत. मन स्थिर नाही होणार, देह स्थिर नाही होणार, विचार स्थिर नाही होणार, साधल्या जाणार नाही काहीच. फक्त आपण प्रदक्षिणाच मोजणार आहोत. 500 प्रदक्षिणा झाल्या, लेखी किती लागल्या माहिती नाही. परंतु तेच जर का तुम्ही एका ठिकाणी बसून नामस्मरण केलं तर ते कुठेतरी ईश्वराला अपेक्षित बैठक ती होऊ शकते. आणि म्हणून आपण आपल्या कार्याचं चिंतन केलं पाहिजे. भट्टोबासांनी आपल्या स्वतःचं चिंतन केलं. स्वामी म्हणतात की जेणे परी व्हा तेणेची परी होईल. जी पद्धत आम्ही सांगितलेली आहे परमेश्वर कसा होणार, त्याच पद्धतीने जर का तुम्ही आचरण केलं तरच परमेश्वर होणार आहे. म्हणजे असे जे जे काही आपल्यातलं स्वतःतलं पांगळेपण आहे ते आपण शोधून काढलं पाहिजे. भट्टोबासांना जेव्हा स्वामींनी सांगितलं दोष, तेव्हा त्यांना प्रत्येक दोषाखेरीज जर का त्यांना लक्षात येतं की हा दोष माझ्याकडे आहे,
हा दोष माझ्याकडे, म्हणजे हे पांगळेपण आहे माझ्याकडे, हे पण पांगळेपण आहे, हे पण पांगळेपण आहे. असं जर का पांगळेपण आहे म्हणजे मी समर्थ नाहीये, हे त्यांच्या कुठेतरी लक्षात येत होतं. पण स्वामी म्हणतात की हे पांगळेपण घालवण्यासाठी रडत बसणं हा उपाय नाहीये. तुम्हाला काय करावं लागेल, क्रिया करावी लागेल. तेणे परी होय, म्हणजे अस्थिपरी सांगितलेली ती अस्थिपरीच्या माध्यमातनं आपल्याला काय होणार आहे, परमेश्वर सन्निधानीच्या भक्तांना स्वामींनी काय ना काय तिथे सेवा दास उपाय तर चालूच राहायचे, पण असन्निधानातल्या भक्तांसाठी अस्थिपरी सांगितलेली आहे. तर जर का त्या परीने जर का आपण आचरण केलं तर आपल्यातलं एक 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 पांगळेपण जाणार आहे. आणि भटोबास जे आहेत ते गंगेकडे जेवलेले आहेत, म्हणजे भिक्षा मागून आले. आणि भिक्षा मागून आल्यानंतर जिथे स्वामींनी सांगितलेलं आहे की जिथे नदी असेल, जिथे पाण्याचा संभव आहे, भिक्षा मागून नदी तरी भोजन कीजे, भिक्षा मागून यायचं आणि जिथे पाणी असेल त्या ठिकाणी आपण काय करायचं, भोजन करायचं. आमचे आचार्य भिक्षा मागून आलेले आहेत, भोजन केलं गंगेच्या तिथे किनारी बसूनच, आणि भटोबासी राखेचे टिळे लाविले. त्या गंगेलाच त्यांनी काय हात वगैरे धुतले असतील, काही पाणी प्राशन केलं असेल, आणि तिथे काही राख वगैरे होती, त्या राखेचा टिळा त्यांनी आपल्या कपाळाला लावला. पायी पाटे बांधिले, म्हणजे भोजन करत असताना सुद्धा त्यांना कुठेतरी असं वाटलं असेल की आपण भिक्षा मागतोय, आपण अनुसरण घेतलेलं आहे, स्वामींच्या सन्निधानी राहतो आहोत, सगळं काय आहे, परंतु त्यांना त्यांच्या स्वतःतलं काही कमकुवतपणा त्यांच्या लक्षात येत असेल. आपल्याला पण होतं ना कधी कधी की एखादी व्यक्ती एखादी क्रिया करते, 9 प्रकरणं पाठ म्हणून दाखवते, आपल्याला लगेच जाणीव होते की आपण नाही देऊ शकत बरं का. असं एखादी व्यक्ती स्मरणाला बसली डोळे बंद करून, 10 गाठ्या होईपर्यंत डोळे उघडलेच नाही, आपण म्हणतो आमच्याच्यानी नाही जमणार बघ अशी बैठक. मग आपल्याला तर थोडं 5 मिनटं झाले की लगेच आम्हाला असं व्हावं लागतं, तसं व्हावं लागतं, नाही तर पायाला हाताला मुंग्या येतात लगेच. म्हणजे आपल्याला लगेच आपली कमकुवतता त्याच्यातनं दिसायला लागते. कुठेतरी भटोबासांना चिंतनातनं स्वतःची कमकुवतता दिसत असेल, पांगळे पण स्वतःचं दिसत असेल, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, ते पांगळे पण आता स्वामींना दाखवलेलं आहे. ते पांगळे पण कधी जाणार, जेव्हा स्वामींकडे विनंती केल्या जाईल त्याबाबत, तेव्हाच ते जाईल. असं जे पांगळेपण आहे ते परमेश्वराच्याच माध्यमातून कुठेतरी ते निस्तरणार आहे. आणि म्हणून भटोबासांनी काय केलेलं आहे की आता स्वामींनाच विनंती करायची, आणि म्हणून त्यांनी पूर्ण तो पांगुळ वेश कसा असेल, एखादा पांगळा व्यक्ती कसा असेल, ते सगळं त्यांनी कल्पना केली आणि त्या पद्धतीने ते स्वामींच्या समोर आले. म्हणजे जर का तुम्हाला परमेश्वराला काही मागायचं असेल तर तुम्हाला त्या भावनेने यावं लागतं, त्या पद्धतीत यावं लागतं, विनम्रपणेच यावं लागतं. नाही तर वर मान करून आले आणि देवाकडे काय मागायला लागले ताठ मानेने तर काही भेटणार नाही तुम्हाला. त्या विनम्रतेनेच यावं लागतं. तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे, त्या वेशामध्ये तुम्हाला यावं लागतं, तरच ते ठरतं. असं आता एखादा सुटाबुटातला माणूस जर का भीक मागायला उभा राहिला तर लोक देतील का त्याला, नाही देणार. त्यासाठी त्याला तशाच पद्धतीचे वेश धारण करावा लागतो. आता आपण कोणाकडे मागतो आहोत, आपली भीक कोणाकडे आहे, जगाकडे भीक मागतो आपण. परंतु भटोबास काय करतायत, भीक मागत नाहीयेत. आपण जे मागतो ना, जीवाकडे असो, प्रपंचाकडे असो, देवतेकडे असो, किंवा देवाकडे का असे ना, आपण जे मागतो ते मागतो, भीक मागतो आपण. परंतु भटोबास जे मागतायत आणि स्वामींनी जे मागायला सांगितलं ते काय आहे, भिक्षा. भटोबासांनी पण भीक नाही मागितली, भिक्षा मागितलेली आहे. आणि त्या भिक्षा मागण्यासाठी कसं व्हावं लागतं, परमेश्वराला की रंक होवावे, रंक व्हावं लागतं तुम्हाला. तुमचे अलंकार तिथे काही उपयोगाचे नसतात. तुम्ही खूप सजून नसरून जर का तुम्ही गेलेत काही मागायला देवाकडे तर नाही चालणार. तुम्ही खूप चांगले कपडे घालून देवाच्या समोर गेलेलेत काही मागायला तर ते तुमचं ते तिथे जे आहे मागणी पूर्ण होणं अशक्य आहे. कारण की सगळंच येतं, तुमचे चांगले कपडे, तुमचे चांगले अलंकार, तुमच्याकडे असलेले पैसे, हे तुम्हाला काय करणार आहे, तुम्हाला त्याचं अस्तित्व जाणीव करून देणार, तुमच्या अलंकाराची, कपड्याची. बघा, चांगले कपडे असले तर आपण सेवादास्य नाही करू शकत, आपण दंडवत नाही घालू शकत, आपण शरण नाही जाऊ शकत,
आपण स्मरणाला खाली बसू शकत नाही, काहीतरी बसायला टाकावं लागतं. म्हणजे आपण रंग झालेलो नाहीये. आपल्याला आपल्या कपड्यांची काळजी आहे, आपल्याला आपल्या चपलेची काळजी आहे, आपल्याला आपल्या अलंकाराची काळजी आहे, आपल्या आपल्या वस्तूंची काळजी आहे, पैशांची काळजी आहे. रंग झालेलंच नाही तर आपण देवाकडनं मागणार काय? आणि मागितलं तर काय मागणार? आपण हेच मागणार आहे की आमचं जे काय आहे ते सगळं व्यवस्थित राहू द्या. म्हणजे एक प्रकारे आपण जे आहे त्यालाच अजून जतन करण्यासंदर्भात देवाकडे मागणार आहोत. आपण देवाला आपण कधी मागतच नाही. परमेश्वराकडे गेल्यानंतर आपल्याला जीव देवता प्रपंच संबंधित आपण मागत असतो, पण देवाकडे जाऊन आपण देवाला मागणं म्हणजे देवा मला तूच पाहिजेस, याच्यासाठीच मी तुमच्याकडे आलेलो आहे, हा भाव आपल्या मनामध्ये नसतो. ज्या दिवशी हा भाव येणार त्या दिवशी ती खरी भिक्षा आहे. नाहीतर कनाशीच्या ब्राह्मणांनी जी मागितली किंवा आपण जरी जीव देवता प्रपंच संबंधित काय मागत असतो तर ती निव्वळ भीकच आहे. ती ईश्वराकडे मागत असते. ती भिक्षा कधी ठरेल? ज्या वेळेस परमेश्वराकडे जाऊन आपण परमेश्वरालाच मागू. कोणी मागितलं होतं असं? भिक्षेमध्ये परमेश्वर कोणी मागितला होता? भटोबासांनी मागितलेला होता. भटोबा स्वामी गेल्यानंतर भिक्षेला जायचे, ते काही अन्नाच्या भिक्षेला जात नव्हते. ते म्हणायचे मला भिक्षेमध्ये काय द्या? म्हणजे श्री चक्र धरू द्या. आमचे स्वामी असतील तुमच्या घरामध्ये बसलेले असतील तर ते भिक्षेच्या रूपामध्ये ते द्या मला त्यांना घेऊन जायचंय, मला अन्न नको पाहिजे. कुठेतरी ती अन्नाची भिक्षा पण पोट भरण्यासाठी नव्हतीच, फक्त स्वामींनी सांगितलेलं आहे. नाही भिक्षा मागितली स्वामींच्या वचनाचा अपमान होईल, स्वामींच्या आदेशाचा अपमान होईल, आज्ञेचा अपमान होईल, म्हणून ती भिक्षा मागितल्या जाते. ती पण खाल्ल्या कुठे जाते? खाल्ल्या जात नाहीये ती, म्हणून अशक्तता पण आलेली आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी भिक्षा मागितलेली आहे. भटोबासांनी या लीळेमध्ये सुद्धा भिक्षाच मागितलेली आहे. कारण की खडकुलीला असताना स्वामींनी त्यांना जी झोळी दिली, अनुसरण त्यांचं झालेलं आहे, आणि झोळी दिली तिथे भिक्षावचन निरूपण केली आणि सांगितली या झोळीचं आणि तुमचं आता काय आहे? लग्न गा. म्हणजे आता तुमच्या सोबत झोळी. आता काय मागायचं इथून पुढे? भीक नाही मागायची. काय मागायचं? भिक्षा मागायची. आणि ती भिक्षा जी आहे भटोबासांनी वेळोवेळी मागितलेली आहे. आपल्याला दिसली नाही. आपल्याला फक्त असं वाटलं की भटोबास भिक्षेला जातात तीच भिक्षा नव्हे. अनेक ठिकाणी स्वामी म्हणाले तुझं काही सेनच पुरले. ते म्हणाले आपलेनी श्रीचरणाची प्रसादे, मला ती भिक्षा मिळालेली आहे. तिथे पण तुमच्याकडनंच मला ती भिक्षा मिळाली हे त्यांनी दाखवून दिलं. या लीळेमध्ये सुद्धा ते भिक्षा मागायला आलेले आहेत. आपल्याला ही लीळा जेव्हा शेवटी भटोबास काय मागणं मागतात देवाकडे हे जेव्हा कळेल तेव्हा आपल्याला कळेल की ह्यांनी भीक नाही मागितली. देवाकडे जाऊन त्यांनी काय मागितली? भिक्षाच मागितलेली आहे. आणि म्हणून त्या वेशामध्ये ते आले आणि ते म्हणतात त्यांनी काय केलेलं आहे? पायी पाटे बांधली, पायाला त्यांनी चिंध्या गुंडाळलेल्या आहेत. मग आळाप पांगुळाच्या आईसे करीती. आळाप पांगुळाच्या आईसा म्हणजे ओरडणं किंवा आवाज देणं, जे काही मागण्याची जी पद्धत असते त्या पद्धतीत ते मागितलं गेलं पाहिजे. मागण्याची पण पद्धत असते आणि त्या पद्धतीत जर का मागितलं म्हणजे विनम्रता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर त्या विनम्रतेने आणि तो जो काही त्याच्यामध्ये व्याकुळता आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला आवश्यक आहे आणि ती गरजेची आहे आणि जेव्हा तुम्ही ती मागता तेव्हा त्याच्यामध्ये व्याकुळता असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ते आलापामध्ये काय म्हणतात? आगा ये श्री चक्रधराराया. श्री चक्रधर असं नाव घेतलं जात आहे. तुम्ही जर का स्मृतीस्थळ बघितलं, बटोबास असतील, महादाईचा असतील, त्याच्यानंतर लीळाचरित्रामध्ये पण तुम्ही जर का आऊसांना जर का तुम्ही ऐकलं असेल कधी ते आगा माझा चक्रस्वामी किंवा बटोबास पण श्री चक्रधरा वांतुनी माझं आणि काही ठाव असे. महादाईचा म्हणतात की देवा श्री चक्रधरा म्हणून अपोलोच्या घरातनं ते बाहेर येतात वगैरे वगैरे. म्हणजे या जे काही हे जी काही भक्त मंडळी आहेत त्यांच्या मुखामध्ये आपल्याला श्री चक्रधर हेच नाव दिसतं. आणि म्हणून तिथे वचनामध्ये सुद्धा आलेलं आहे चैतन्य परमेश्वर तो देव श्री चक्रधर. या लीळेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आगाये श्री चक्रधराराया. भटोबास म्हणतात असं. दूरध्यानी ब्राह्मणू. दूरध्यानी म्हणजे
त्यांनी काय केलेलं आहे, दूर ध्यानी म्हणजे त्यांची दृष्टी जी आहे दूरपर्यंत आहे. अशी कुठली जागा नाहीये अनंत ब्रह्मांडामध्ये, अशी कुठली जागा नाहीये की जिथे परमेश्वराची दृष्टी गेलेली नाहीये, कृपा दृष्टी गेलेली नाहीये. दूर ध्यानी ब्राह्मणो म्हणजे दूर ध्यानी आहेत असे व्यापक. निळे वृक्ष पांढरी देवळे क्रमुनी आला. आता याचं तसा बघितलं तर एकदम काही अर्थ सांगू शकत नाही आपण, परंतु चैतन्यपर परमेश्वर जे आहेत ते कुठे आलेले आहेत, कर्मभूमीमध्ये अवतार घेतलेला आहे. म्हणजे चैतन्यापर परमेश्वर, चैतन्यापेक्षा पण श्रेष्ठ असलेले जे परमेश्वर आहेत ते निळी वृक्षे पांढरी देवळे म्हणजे अनेक देवतेंचे जे काही वेगवेगळे स्वरूप आहेत, हरिता पीता श्वेता मंजिष्ठा कृष्णा, हे सगळे स्वरूप जे आहेत देवतेंचे हे सगळे ओलांडून कुठे आले, कर्मभूमी मध्ये आले. त्या ठिकाणी त्यांनी अवतार घेतला. आणि अवतार घेऊन काय करतात परमेश्वर, ते पूर्वीमध्ये आपण बघितलं, तरी कृपा वसे सावेव साकार होय अवतरे. अवतरून काय करतात, आपले सन्निधान देतात, आपलं संविधान देतात. आणि त्या ठिकाणी परमेश्वर काय करतात, संविधान देतात. आणि ते दास्य मोचक त्या जीवाला सेवक भाव जो आहे तो उमटवून देतात. आणि त्या सेवक भाव उमटल्यानंतर जर का तो सेवक भावनेने तो जीव त्या ठिकाणी आचरण करत राहिला तर मग त्याच्या दुःखापासून मुक्तता होते. आणि म्हणून इथे सांगितलं की सगळे क्रमून तुम्ही या ठिकाणी कर्मभूमीमध्ये आलात, अवतार घेतलात. आणि अवतार घेऊन काय केलं ना, पांगुळा पाय देसी, जे पांगळे आहेत विचारांनी जे पांगळे आहेत त्यांना तुम्ही काय करता, पाय देता, चालायला तुम्ही पाय देता तुम्ही. आंधळ्या डोळे देसी, जे आंधळे आहेत म्हणजे अज्ञान पण ज्यांच्याकडे आहे, ज्यांना योग्य गोष्टी ज्या आहेत त्या समजत नाहीत, दाखविल्याही न देखे, दिसतच नाहीत, त्यांना परमेश्वराने काय केलं, ज्ञान दिलं. म्हणजे ब्रह्मविद्या ज्ञान दिलं की ज्ञान झाल्यानंतर लगेच आपल्याला डोळे येतात. डोळे येतात म्हणजे आधी आपल्याला कळतच नव्हतं की कुणाला पाय लागल्यानंतर काय केलं पाहिजे, सॉरी बोललं पाहिजे की 2 दंडवत घातले पाहिजे, हे आधी कळत नव्हतं. जेव्हा आपल्याला ब्रह्मविद्या ज्ञान रूपी डोळे जेव्हा भेटले आपल्याला, तेव्हा आपलं आंधळे पण गेलं. त्या दिवसापासून आपण कुणाला पायच लावणार नाही. आणि कुणाला पाय लागलं तर सॉरी नाही बोलणार, आपण त्यांना दंडवत घालणार किंवा त्यांना विनम्रतेने आपण दंडवत करणार वाकून, आणि त्याचं प्रायश्चित आपण करणार. म्हणजे हे डोळे आपोआपच तुम्हाला ब्रह्मविद्या ज्ञानाच्या माध्यमातून येतात. मुक्या वाचा देसी, मुक्या वाचा देसी म्हणजे जो मुका आहे, कशाने मुका आहे, बोलता येत नाही असातलं मुका नाही बरं का, बोलता येतं, सगळ्यांना बोलता येतं. मुके लोक पण काय कमी नसतात. तुम्ही मुके लोक बघितलेत का, मुके लोकांचं पण बोलणं चालू असतं, फक्त त्यांचे शब्दच, फक्त ते वाक्य शब्द अक्षर बरोबर येत नाहीत, बाकी ते बोलतात, त्यांचे हावभाव वगैरे आहे चालू असतं सगळं काय. मुक्या वाचा देसी म्हणजे काय, ज्यांना धर्मवार्ता करण्याचं मौन आहे, मुके पण ज्यांच्याकडे आहे की त्यांना जर का सांगितलं लिळा सांगा की त्यांचं तोंड बंद होऊन जातं, वचन म्हणा की त्यांचं तोंड बंद होऊन जातं, एखादं काहीतरी येथीच्या कथा वार्ता सांगा देवानी सांगितलेल्या की तोंड बंद होऊन जातं. हे मुके पण जे आहे हे कधी जाईल आपलं, जेव्हा तुमच्याकडे ब्रह्मविद्या ज्ञान येईल तेव्हा आपोआपच तुमचं मुके पण जाईल. तुमचं जेव्हा वचनपाठ होतील तुमचं मुके पण गेलं, तुम्ही सांगितलं वचन म्हणा की लगेच तुम्ही म्हणाल. लीळा एखादी सांगा, हे जेव्हा तुम्हाला ब्रह्मविद्या ज्ञान घेत असताना लीळेंचं ज्या ठिकाणी संदर्भ येईल त्या माध्यमातून लीळा तुमच्या पाठांतर होतील, तिथे मुकेपण पण तुमचं जाईल. परमेश्वर काय करतात, असं मुक्याला वाचा देतात. बाकी तर सर्व वाचाळच आहेत, परंतु ब्रह्मविद्या ज्ञान जसं सांगितलं अर्जुन सकळ सामग्री या सामग्रीवंत, पर ब्रह्मविद्या त्यांच्याकडे नव्हती. एक वांचून म्हणजे ब्रह्मविद्या वांचून त्यांच्याकडे सगळं होतं, पण मग ते सगळे असण्याला काय अर्थ राहिला. जेव्हा अर्जुनाकडे ब्रह्मविद्या आली तेव्हाच तो परमेश्वर काय आहे त्यांना कळालं, आणि त्यांचं ते पांगळेपण पण गेलं. त्यांचं जो आंधळे पण होतं की हे माझे नातलग आहेत, ते आंधळे पण त्यांचं तिकडे निघून गेलं. आणि त्यांचं जे काही मुके पण होतं म्हणजे ब्रह्मविद्या ज्ञान त्यांच्या मुखामध्ये नव्हतं ते सुद्धा येऊन गेलं. म्हणजे त्या दिवसानंतर ते ब्रह्मविद्येच्या अनुषंगाने बोलत असतील. म्हणजे मुक्यांना वाचा देतात परमेश्वर. बहिऱ्या कान देसी, बहिऱ्याला कान देतात म्हणजे
आपण काय ऐकावं हेच अजूनपर्यंत आपल्याला कळलेलं नाहीये. आपण खूप काय काय ऐकत असतो, पण नेमकं काय ऐकलं पाहिजे हे जेव्हा हे कधी कळतं तुम्हाला, जेव्हा ब्रह्मविद्या होते त्यावेळी आपोआप कळतं. आम्ही संवत्सरला होतो, आम्ही कुठे कार्यक्रमाला समजा जायचं झालं तर आम्हाला शक्यतो पाठवलं जायचं नाही, विशिष्ट लोकांनाच पाठवलं जायचं. पण त्याच्यामध्ये कधी समजा आमचाही नंबर असेल काय असेल, मग आम्हाला पण जायचं आहे, ते म्हणायचे ठीक आहे जा. मामाजी आम्हाला सुट्टी द्यायचे. आणि जेव्हा कार्यक्रमाहून आलो आम्ही की मग दंडवत करायचा की आलो म्हणून, मग ते विचारायचे मग कसला कार्यक्रम होता, काय कार्यक्रम होता, धर्मसभा किती वाजता चालू झाली, ते आम्हाला विचारायचे. आता हे पहिले असं वाटायचं की कशासाठी विचारता येते, नंतर नंतर कळायला लागलं ते का विचारतात आम्हाला. म्हणजे आम्ही तिथे जाऊन इकडे तिकडे भटकत बसायचं नाही. आम्ही कुठे बसायचं, एक तर कार्यक्रमाला जायचंच नाही, पण गेलं तर कुठे बसायचं, धर्मसभेत बसायचं. मग ते विचारायचे कोण कोण वक्ते होते, अध्यक्ष कोण होते, पहिलं कोण बोललं, काय बोलले, काय मुद्दा होता, अध्यक्षीय भाषण कसं झालं, असं सगळं ते विचारायचे. तर आम्हाला असं झालं की मामाजी विचारायचे म्हणून आम्ही काय करायचं, कुठल्याही कार्यक्रमाला गेलं की सभेमध्ये बसायचं आणि ऐकायचं. का की मामाजी विचारतील म्हणून. नंतर हळूहळू जेव्हा वचन पाठांतर झाले, वचनार्थ पाठांतर झाला, मग टीका सुरू झाल्या, मग आता मामाजींनी विचारायची किंवा सांगायची गरज नाही आम्हाला की सभेत बसा. आता आम्हाला जसं ब्रह्मविद्या ज्ञान वाढत गेलं तसं तसं आता आम्हीच आवर्जून बसायला लागलो की हां हे वक्ते काय बोलतात, हे वक्ते काय बोलतात, कुठला मुद्दा बोलतात, काय बोलतात. परंतु याची सवय जी आहे ती आम्हाला मामाजींनी, गुरुजींनी आम्हाला ती लावून दिली. त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला शिकवलं की काय ऐकलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय बघितलं पाहिजे, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांनी कसं शिकवलं, त्यांच्याकडे ब्रह्मविद्या ज्ञान आहे आणि त्या ब्रह्मविद्या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला ते दिलं. आणि जसं सोबत ब्रह्मविद्या ज्ञान सुद्धा देत होते आणि त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही भाग त्यांच्याकडनं मिळाले, एक व्यवहार ज्ञान पण मिळालं, ब्रह्मविद्या ज्ञान पण मिळालं. आता स्वतःला कळायला लागलं की काय ऐकायचं. आता जर का कुणा काहीतरी चालू आहे, कोणाची तरी बडबड, आम्ही म्हणतो नाही नाही हे नाही ऐकायचं. पण जर का कुणीतरी सुंदरसं काहीतरी लिळा सांगतायत तर आपण हे ऐकायचं. म्हणजे आपल्यालाच आपलं कळलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी काही गवळण भजनी चालू असतील, आपल्या पंथामध्ये गवळणी म्हणायचा खूप हे आहे बरं का. वास्तविक मानवापंथीय लोकांनी गवळणी म्हटलं नाही पाहिजे. एखादे लिळायुक्त भजन असेल ते म्हटलं पाहिजे. तर एखाद्या ठिकाणी गवळणी चालू असतील तर मानवापंथीय लोकांनी ते ऐकू नये. ज्याला ज्ञान असतं ते ऐकतही नाहीत आणि म्हणत सुद्धा नाहीत. परंतु तीच ज्ञानी व्यक्ती एखाद्या ठिकाणी जर का काहीतरी लिळायुक्त जर का भजन चालू असेल तर निश्चितच ते ऐकणार. ते जसं आमचे भटोबासांनी पंडित बासांना सांगितलं की काही गीत वगैरे म्हणायचं नाही, बनवायचं पण नाही, म्हणायचं पण नाही. स्वामींनी गीत विको सांगितला. परंतु नंतरच्या काळामध्ये पंडित बास जे होते त्यांनी अशा प्रकारचं गीत बनवलेलं, विरह गीत बनवले आणि ते स्वतः एकटेच गात होते, भटोबासांनी नाही सांगून सुद्धा. आणि भटोबास सुद्धा एक दिवशी त्यांचं ते कुठून आवाज येतोय, कोण गातंय म्हणून त्या दिशेने गेले तर बघितलं पंडित बास गातायत. आणि भटोबासांनी ऐकलं की नेमकं काय गातायत आज ऐकूयात. आणि त्यांनी ते ऐकलं, ते इतकं विरह गीत होतं त्यांनी बनवलेलं, स्वामींच्या आठवणीमध्ये ते बनवलेलं होतं आणि त्यांच्या म्हणण्यामध्ये ती व्याकुळता होती. ते ऐकून भटोबासन सुद्धा अंतःकरण द्रवलं. आणि ते त्यांचं जे गीत आहे विरह गीत संपल्यानंतर भटोबासांनी त्यांना म्हटलं आजपासून तुम्हाला गीत गाण्याला अनुज्ञा आहे. असं जर का तुम्ही गीत बनवत असाल, असं जर का गीत तुम्ही तेवढ्या व्याकुळतेने म्हणत असाल तर निश्चितच तुमच्या त्या गीताला अनुज्ञा आहे. परंतु जर का असे जर का बाकीचे गीत असतील तर मग उडत्या चालीचे, मग ते नाही चालणार. म्हणून आपण काय म्हटलं पाहिजे आणि आपण काय ऐकलं पाहिजे याचं ज्ञान तुम्हाला ब्रह्मविद्या ज्ञान झाल्याशिवाय होणारच नाही. आणि म्हणून ते कोण देत असतं, परमेश्वर देत असतात. मुक्या वाचा देसी, बहिर्या कान देसी, म्हणजे काय ऐकलं पाहिजे ते कान आम्हाला ब्रह्मविद्या देतात. अपक्षा पाक देसी, अपक्षा म्हणजे ज्याला उडता येत नाही अशा पक्षाला, म्हणजे जीव हा कोण आहे, एक प्रकारचा पक्षी आहे, ज्याला उडता आलं पाहिजे, विहार करता आला पाहिजे. स्वामी सांगतात की वानरेश रस पिती आणि उडवणी जाती. वानरेश
म्हणजे भटोबास रसपिती म्हणजे एखाद्या ठिकाणी तेवढ्या काळ रमणे बस. पण तिथून पटकन कसं बाजूला होता येईल, आपल्याला उडून जायचं असतं. आपण त्या ठिकाणी जास्त रमायचं नाही. एखादं ठिकाण असेल असं ज्या ठिकाणी धार्मिकता कमी आणि इतर गोष्टी जास्त असतील तर त्या ठिकाणी अधिक काळ रमायचं नाही. तेवढा धार्मिक कार्याचा लाभ घ्यायचा आणि तिथून उडून जायचं. अपक्षा पाख देसी म्हणजे आपल्याला उडण्याचं बळ जे आहे. कुठे जायचं आपल्याला? ऊर्ध्व गतीकडे जायचं आहे, अधगतीकडे जायचं नाही आहे. आपल्या पक्षाच्या त्या जर का पंखांमध्ये जर का बळ नसेल तर काय होईल? तो पक्षी उडू शकत नाही, तो खाली 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 येणार. तसं आपल्या जर का पक्षामध्ये म्हणजे पंखांमध्ये, आपल्या पंखांमध्ये जर का बळ नसेल तर आपण अधोगतीकडे येणार, खाली खाली. ऊर्ध्वगतीकडे जायचं ना आपल्याला. मग आपल्या पंखांमध्ये बळ असणं खूप गरजेचं आहे. आपल्या विचारांमध्ये बळ असलं पाहिजे, आपल्या आचारामध्ये बळ असलं पाहिजे. हे सगळं कोण करत असतं? आंधळ्याला डोळे देणे, पांगळ्याला पाय देणे, मुक्याला वाचा देणे, बहिऱ्याला कान देणे आणि अपक्षाला पाख देणे हे कोण करतं? हे चक्रधर स्वामी करतात, परमेश्वर करतात. अशी ऐसी तुझी कीर्ती ऐकून आला श्री चक्रधरा राया. असं तुमची कीर्ती ऐकून मी कुठे आलेलो आहे? तुमच्या सन्निधानात आलेलो आहे, तुमच्या समोर मी येऊन उभा राहिलेलो आहे. हे श्री चक्रधरा राया ऐसे आलाप करीत आले, तिकडून नदीकडनं ते आलाप करत 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 करतच आलेले आहेत. गोसाव्यांजवळे मांड कुटी घालून बैसले. सेवक भावनेनेच त्या ठिकाणी स्वामींच्या समोर ते विराजित झालेले आहेत, बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी बसून त्यांनी मग आलाप केलेला आहे, बोललेले आहेत. मग सर्वज्ञ म्हटले पुरे भटो पुरे. स्वामी म्हणतात आता पुरे झालं. तुमची विनंती जी आहे, तुमचा जो भाव आहे तो आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आता हे काही वरवडे म्हणत नाही बरं का. आपण जसं वरवडेच पूजा अवसर म्हणतो, भजन म्हणतो, स्तवन म्हणतो, वरवडे म्हणतो, तसं नाही आहे. समजून उमजून म्हटलेलं आहे, जाणीवपूर्वक म्हटलेलं आहे. स्वामी म्हणतात आता पुरे करा. आणि मग बाईसांना स्वामी विचारतात, बाई ऐसिया पांगुळासी काही दिजे. काय द्यायचं बरं अशा पांगुळ व्यक्तीला? ज्यांना पाय सुद्धा पाहिजेत, ज्यांना हात म्हणजे डोळे सुद्धा पाहिजेत, कान सुद्धा पाहिजेत. आता यांना काय काय द्यायचं सांगा? बाबा आपले सेवादास्य दीजे. म्हणजे तुम्ही आपलं सेवादास्य त्यांना द्या. सेवादास्य म्हणजे फक्त सेवा आणि दास्य नव्हे, सगळं झालं त्याच्यामध्ये. परमेश्वराचं सेवादास्य म्हणजे सर्वस्व. तुम्ही तुमच्या घरी कोणाला तरी कामाला म्हणून ठेवता तर त्याला काय केलं जातं? त्याला पूर्ण घराची जबाबदारी दिल्या जाते. त्याला तिजोरी दिल्या जात नाही, परंतु पूर्ण घरात त्याला वावरण्याची जबाबदारी आहे. तो कुठेही जाऊ शकतो, प्रत्येक कार्य तो करू शकतो. म्हणजे पूर्ण घराचं ज्ञान आणि त्या कार्याचं ज्ञान. तसं भटोबासांना काय द्यायचं आहे? सगळंच द्या, सेवादास्य देऊन टाका. म्हणजे सेवादास्य म्हणजे काय? बाह्य सेवा आणि अंतर मनोधर्म परमेश्वराचा काय आहे ते सेवकाला कळलं पाहिजे. म्हणजे जसं कुणी आलेले आहेत, अभ्यागत आलेले आहेत, आणि जर का त्यांना असा शिष्याला जर का असा हात करून दाखवला, घेऊन ये अभ्यागत आलेत, तो शिष्य जर का जाणकार असेल तर तो काय घेऊन येईल? नारळ घेऊन येईल त्यांना भेटण्यासाठी. पण जर का त्याला ज्ञानच नसेल तर तो बाहेरून दगड घेऊन येईल. आता दगड काय करायचा तो? म्हणजे हे कसं, हे काय माहिती आहे की सेवा करत असताना त्या सेवकाला ज्यांची ते सेवा करतात त्यांचा मनोधर्म पण कळला पाहिजे, अंतर्भाव जो आहे तो कळला पाहिजे. भटोबासांना हा कळत होता. म्हणजे सेवादास्य द्यायचं म्हणजे सगळंच, सर्वस्व परमेश्वर देत आहेत आता त्यांना. बाईसा म्हणतात की आपले सेवादास्य दीजे. म्हणजे परमेश्वराचं जेवढं काही हे आहे, उद्धरण कार्य आहे, त्या उद्धरण कार्याची जबाबदारीच एक प्रकारे. म्हणजे कुठेतरी स्वामींनी आमच्या काय केलेलं आहे, पंथाची धुरा भटोबासांना दिलेली आहे. हे किती सेवादास्य व्यापक झालं ते. म्हणजे नुसती तेवढी सेवा नाही, माती वाहा, दगड वाहा, नेवाशेवण काहीतरी पूजा साहित्यानं, ही सेवा नाही आहे नुसती. ही सेवा कुठपर्यंत आहे? 500 गुरुकुळाला सांभाळण्याची सेवा आहे ती. 90 तर आज गायतपर्यंत, आत्ताच्या शेवटच्या उपदेशापर्यंत जेवढं काही ज्ञान आलेलं आहे लीळाचरित्राच्या माध्यमातनं, सूत्रपाठाच्या माध्यमातनं, ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जी जबाबदारी आहे, हे सेवादास्य ते आत्तापर्यंत भटोबासांचं इथपर्यंत आलेले आणि अजून पण पुढे
व्यापकपणे ते वाढणारच आहे ते. म्हणजे हे काय आहे? ही सेवादास्य आहे. पूर्ण ईश्वरीचा मनोधर्म जाणून त्या पद्धतीने आपलं कार्य करणे. आईसिया पांगुळासी काय दीजे, बाईचा म्हणतात बाबा आपले सेवादास्य दीजे, आपलं सेवादास्य द्या. स्वामी म्हणतात ये तुनी वानरेशा काही एक ने दावे परिपुरा जीवा विज्ञान देऊ नये. म्हणजे स्वामी सांगतात वानरेशांना आम्ही काय देऊ नये बरं? सगळंच द्यावं. परमेश्वराचं कसं आहे, जर का जीवाने अवंचकत्वे जर का आचरण केलं, अवंचकत्वे जर का आपलं समर्पण जर का जीवाने जर का दाखवलं, तर परमेश्वर काय करतात? अवंचकत्वे परमेश्वर पण आपलं दालन खुलं करून देतात आणि जे पाहिजे जेवढं पाहिजे आहे, ज्याच्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. असं स्वामी म्हणतात ना, अन्नी काही का दोष असे धायतं अन्न घेईजे का. जेवढं पाहिजे तेवढं अन्न का, अन्नात काही दोष नाहीये. पण कुठल्या अन्नात? जे वृक्षान्न आहे ना त्याच्यामध्ये दोष नाहीये. ते पाहिजे तेवढं खा तुम्ही. परंतु बाकीचं जर का तुम्ही फोडणीचे तेलाचं तिखट वगैरे खायला लागले तर तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं नाही खाऊ शकत, मग ते दोषजनक आहे. तसं जीवाला जे लाभदायक आहे ते सगळं परमेश्वर द्यायला तयार आहेत, मोठ्या प्रमाणात द्यायला तयार आहेत. परंतु स्वामी सांगतात की पोरा जीवा विज्ञान देऊ नये. विज्ञान म्हणजे सामर्थ्य देता येणार नाही आणि देणार सुद्धा नाही. देता येईल, परंतु परमेश्वर म्हणतात की विज्ञान जर का दिलं तर काय होईल, सामर्थ्य जर का दिलं तर काय होईल, तो त्याचा अपाय सुरुवात करणार. तुम्ही एखाद्याकडे जर का काही अधिकार द्या, त्या अधिकाराचा लगेच गैरवापर व्हायला लागतो. तुम्ही एखाद्याकडे पैसे द्या, त्या पैशाचा लगेच गैरवापर व्हायला लागतो. म्हणजे सामर्थ्य असा प्रकार आहे की सामर्थ्य आल्यानंतर त्याच्यातनं चांगलं करावं अशी बुद्धी क्वचित होत असते, खूप कमी लोकांना होते. सामर्थ्य आलं म्हणजे त्याच्यातनं वाईट करण्याची वृत्ती अधिक प्रमाणामध्ये असते. सहस्र अर्जुनाला काय दिलं? सहस्र भाऊ दिला त्यांना तिथेच सांगून टाकलं की याच्यातनं काही वाईट होता कामा नये. पण त्याच्याकडे 1000 हातांचं बळ होतं. त्याला असं वाटलं की मी बलाढ्य आहे, चक्रवर्ती राजा आहे. त्यांनी केलं वाईट, 3 हत्या त्यांनी केल्या. जे नाही सांगितलं तेच त्यांनी तिथे केलं. ते सामर्थ्य आल्यानंतर जीव त्याच्यातनं वाईट करत असतो. आणि म्हणून जीवाला ब्रह्मविद्या ज्ञान किंवा आचरक जीवाला परमेश्वर कधीही सामर्थ्य देत नाहीत. जसं आपण म्हणतो ना की ते बाबा बोलले तसंच झालं, अधिकरणं बोलतात तसं होतं बरं का, असं आपण बोलतो. पण वास्तविकता तशी नाही आहे. जे होणार असतं ते अधिकरणं बोलतात. म्हणजे आता जीवाकडे कुठलं सामर्थ्य आलं का? जीवाकडे कसलं सामर्थ्य देवानी दिलेलं नाही आहे. परंतु त्यांच्या माध्यमातून कुठेतरी परमेश्वर त्या गोष्टी तुम्हाला वदवून देतात. अधिकरणं सांगतात जाऊ नका आता, म्हणजे कुठेतरी त्यांना स्फुरलेलं असतं. ते त्यांना कुठल्याही त्यांच्या सामर्थ्याने कळत नाही की वाईट होणार आहे, पण कुठेतरी संकेत त्यांना परमेश्वर लक्षात आणून देतात आणि मग ते तुम्हाला सांगतात की जाऊ नका. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी संकेत येतात आणि ते सांगतात या रस्त्याने जा. हे कोण जाणवून देतं? स्वतः परमेश्वर जाणवून देतात त्यांना. म्हणजे परमेश्वराच्या स्मरणामध्ये ते नित्य असल्यामुळे जर का असं झालं ना की ते म्हणतात म्हणून होतं, ते म्हणतात म्हणून होतं, असं जर का झालं तर त्याचा वेगळा अर्थ निघेल. मग ते काहीही म्हणतील आणि काही होईल का? नाही. ते तेव्हाच म्हणतात जेव्हा त्यांना स्फुरतं काहीतरी. ते स्फुरवून कोण देतं? याचं प्रमाण आहे आपल्याकडे लिहायचं. स्वामी म्हणतात हे तुझं काहीच हे न स्फुरले. भटोबासांना म्हणतात तुम्हाला कसं काय स्फुरलंय? ते म्हणाले की आपल्यानी श्रीचरणाचे तुम्ही स्फुरवून दिलं म्हणून स्फुरलंय. विधी करिता विधी स्फुर, एक विधी करतात म्हणून त्यांना पुढचा भाग लगेच स्फुरतो. तसंच आहे की अधिकरणांनी हे स्फुरवून देण्याचं जे कार्य आहे, अधिकरणांना ते परमेश्वर स्फुरवून देतात आणि बरोबर त्यावेळेला तेच वाक्य त्यांच्या मुखातनं निघतं, तेवढंच. नंतर निघत नाही, नंतर ते बोलत नाही. अधिकरण मोजकं बोलतात. ते वाक्य नाही बोलत. ते एकच वाक्य बोलणार, 2च वाक्य बोलणार, एकच शब्द बोलणार, बस एवढंच बोलतील. आणि मग स्वामी सांगतात की विज्ञान देऊ नये. का बरं? कारण की ब्रह्मविद्या साधकाकडे देवानी कुठल्याही प्रकारे सामर्थ्य कुठलंच दिलेलं नाहीये. नाही तर भिक्षा मागायची गरजच नाहीये. सामर्थ्याने सगळं तयार होईल ना, सगळं भेटेल. का त्या साधकाला भिक्षेला जावं लागतंय? का त्या साधकाला स्मरण करावं लागतंय? जर का सामर्थ्य त्यांच्याकडे आहेच मुळामध्ये,
नाहीये सामर्थ्य. हे परमेश्वर साह्याचं सगळे हे कार्य आहे. आणि म्हणून आपण ईश्वर साधकाने स्वतःकडे सामर्थ्य असावं अशी अपेक्षा पण कधी बाळगू नये. मला कुणीतरी म्हणालं, बाबा तुम्ही ज्योतिष शिकून घ्या, मंदिर लगेच 3 ताळी मंदिर होऊन जाईल तुमचं, आणि भविष्य सांगायला लागले की लोक येतील. हे काही विज्ञानच आहे. भविष्य सांगणे म्हणजे सामर्थ्य आलं ना आपल्याकडे. आपण सांगू तसं होणार, लगेच असं तसं. म्हणजे काय होणार आहे की ते सामर्थ्य आलं एकदा की मग त्याचा गैरवापरच सुरू होणार आहे. आणि म्हणून सामर्थ्य जे आहे तशा पद्धतीचं असू नये. मानव व्यक्तीकडे ज्योतिष म्हणजे ते सामुग्री जी आहे ती असू नये. त्याच्यामुळे काय होणार, बाकी सगळ्या गोष्टी मिळतील, मानमान्यता मिळेल आपल्याला. मी ज्योतिष विशारद आहे म्हणून घेण्यात आपण कधी स्वारस्य मानून घेऊ नये, काही धन्यता मानून घेऊ नये. कारण की निळभट्ट भांडारेकरांना स्वामी म्हणतात की तुम्हाला जर का असं तुम्ही ज्योतिष भविष्य जर का वदवलं, भविष्य सांगितलं लोकांना, तर तुमची मानमान्यता होईल, प्रसिद्धी होईल, सन्मान मिळेल, परंतु आम्ही मिळणार नाही हे पण सांगून टाकलेलं आहे. जे मानव पंथातले लोक भविष्य स्वतः शिकून बघतात दुसऱ्यांचं भविष्य, त्यांच्यासाठी हे लीळेचं प्रमाण या ठिकाणी आहे. आणि इथे पण स्वामी सांगतात विज्ञान देऊ नये, विज्ञान आम्ही देणार नाही. स्व आचरणाने तुम्ही स्वबळाने आचरण करून तुम्ही काय करायचं आहे, तुमचा धर्म सिद्धीच न्यायचा आहे. जिथे जिथे अडचणी येतील तिथे तिथे स्वतः परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार आहेत. आणि म्हणून स्वामी म्हणतात की विज्ञान देऊ नये. तर आऊसा तिथे होत्या, आऊसांनी हा संवाद ऐकला स्वामी भटोबास आणि बाईसांमधला, आणि आऊसांनी तक्रार केली स्वामींकडे. आऊसाच एक अशा आहेत की स्वामींकडे तक्रार करू शकतात. लीळा चरित्रामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही आहे असं. आऊसा म्हणतात, जी जी स्वामी जगन्नाथा, सेवा ही नाग द्यायची आणि दास्यही नाग द्यायचे, तरी आम्ही काही करावे. सगळं सेवा तुम्ही त्यांनाच दिली, दास्य पण त्यांनाच दिलं, मग आम्ही काय करायचं? मग आमचं तर काही कामच राहिलं नाही, आम्हाला पण काहीतरी भेटलं पाहिजे की नाही. स्वामी म्हणतात दासोहम न पुरे नायका. म्हणजे तुम्हाला मगाशी जसं आपण विश्लेषण सांगितलं, वेगळी काही सेवा सांगावी लागते का? सेवा सांगावी लागत नाही, आपोआपच तुम्हाला ते स्फुरलंच पाहिजे. पंगत बसलेली आणि तुम्ही उभे आहात, मग तुम्हाला काय प्रत्येकी सांगायचं भाजी वाढा, मीठ वाढा, पाणी वाढा? तुम्ही जर का वाढायला उभे आहात तर काय झालं पाहिजे, आपोआपच तुमच्यामध्ये तो सेवाभाव आला पाहिजे आणि तुम्ही ते वाढणं सुरू केलं पाहिजे. भाव म्हणून उभे राहिलात, तुमच्या मनामध्ये तो भाव असला की तुम्हाला वेगळं सेवादास्य देवानी द्यायची गरजच नाही आहे. देवानी तुम्हाला सेवादास्य सांगून ठेवलं काय काय सेवादास्य असू शकतं. ते सेवादास्य तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन करायचं. तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही स्वतः विनंती देवाला करायची आणि विनंती करून ती सेवा मागून घ्यायची किंवा स्वतःहून ती करायची सेवा. आणि असं करता 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 तुम्हाला सगळ्या सेवा आपोआपच मिळत राहतील. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही, पण सेवक भाव मनामध्ये मात्र असला पाहिजे. आणि इथे स्वामींनी काय केलेलं आहे, स्वामी म्हणतात कवणी एकू फुटाने कारू असे. म्हणजे दृष्टांत स्वामींनी सांगितला की कुणी एक फुटाणेकार आहे, म्हणजे फुटाणे तो बनवणारा, तयार करणारा. तो चण्यासी ओल दे. चणे असतात त्याला तो काय करतो, ओल देतो, म्हणजे भिजवतो. ते भिजती आणि भिजल्यानंतर मग एक वाळू घाली ते फेडी. म्हणजे एका वाळूमध्ये टाकून ते तो तापवतो त्यांना, मग ती वाळू काढून टाकतो, मग दुसरी वाळू घेतो, तिसरी वाळू घेतो. आणि वाळूमध्ये पण फरक असतो, बारीक वाळू, एकदम जाड वाळू. म्हणजे त्या हिशोबाने ते जशी वाळू तापेल तसं तसं त्याच्यामध्ये तो जो काही ओलावा जो आहे तो ओलावा पण त्याचा जाईल. आणि जे आधी कडक होते ते कडक होते, ते भिजवल्यामुळे काय होणार आहे, ते नरम होणार आहेत. पण त्याच्यातला जो ओलावा आहे तो आता घालवायचा आहे. मग वेगवेगळे त्याच्यातनं वाळूतनं त्यांना ते काढावे लागतील. तेही फेडी, तिसरी वाळू घाली तेही फेडी. 3 वाळूंमधनं ते काढलं जातं. आणि याच्यामुळे होतं काय, हिरवटाणी आणि कठीणत्व हे दोन्ही दोख जाती. ते चण्याच्या ठिकाणी हिरवेपणा जो असतो आणि कठीणत्व म्हणजे कडकपणा जो असतो, हे 2 दोष त्या चण्याच्या ठिकाणी असल्यामुळे ते नुसते खाता येत नाही तुम्हाला. अशी प्रक्रिया केल्यानंतर काय होतं, आपोआपच ते दोन्ही दोष निघून जातात.
सुरे मृदुत्व हे गुण येती. सुरे म्हणजे सुगंधता येते, चणे खाताना तुम्हाला एक सुगंध येतो की नाही. आणि मृदत्व म्हणजे त्याच्यामध्ये जो कडकपणा होता तो कमी झाला आणि गेलाच अक्षरशः. आणि नरमपणा जो आहे म्हणजे आपण तो दाताने खाण्यायोग्य तो झालेला आहे. सुरे आणि मृदत्व हे दोन गुण येतात. कणचूक व तरल होय, आणि त्याचं जे कवच असतं ते कसं होतं, सहजपणे ते बाजूला होईल, काढता येईल अशा प्रकारे त्याचं तरल म्हणजे त्याचं कवच होतं. चण्याचं कवच लगेच निघतं की नाही बाहेर, ते त्या पद्धतीने त्याचं ते वरचं जे कवर असतं ते अशा पद्धतीने निघण्याजोगं होतं. आणि मग सुरेमृदत्व हे गुण येती. कंचुक व तरल होय, मग गुळेसी भक्षावया योग्य होय, आणि मग गुळासोबत खाण्यासाठी ते योग्य ठरतात. तैसे परमेश्वर जीवाशी शाब्द देती, अप्रोक्ष देती, सामान्य ज्ञान देती, विशेष देवनी प्राप्ती योग्य करीती. या दृष्टांताचा काय सिद्धांत आहे, स्वामींनी सांगितलेला आहे तो. स्वामी सांगतात की तसंच जीव कसा या चण्यासारखा आहे, कडक, तो कशाचाच उपयोगाचा नाही आहे. मग त्याला काय केलं जातं, ओल दिल्या जातात, त्याला वेगवेगळ्या विभागातनं ते काढल्या जातं. ओल देणं म्हणजे ब्रह्मविद्या ज्ञान देणं, त्याला बोध देणं. आणि मग एक वाळू, दुसरी वाळू, तिसरी वाळू म्हणजे शाब्द ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान, अशा प्रकारे त्याला ते ज्ञान दिलं जातं, आचरण करून घडवून घेतलं जातं. आणि मग कंचुक व तरल होय म्हणजे जसं ते चण्याचं सालपट निघून जातं, तसं जे जीवाच्या ठिकाणी दोष आहेत अविद्यापासून जे जे काय अजून दोष असतील नसतील तेवढे हे सगळे सहज निघण्या योग्य होतात. आणि मग परमेश्वर काय करतात, त्या चण्याला फक्त घेतात, तसं त्या फक्त त्या जीवालाच त्याच्यातनं काढतात. आणि बाकीचं सगळं जे कवच असतं जे बिनकामी आहे, अविद्या, आद्यमळ, अजून काय काय दोष असतील, मतित्रय, हे सगळ्यांचं तरल, कंचुकट तरल होतं. आणि ते कवच तिकडेच राहून जातं, ते आणि सालपट तिकडेच राहून जातं, आणि त्यातला फक्त जीव काढला जातो आणि तो आपल्या सहस्वरूपी विलीन केला जातो. म्हणजे काय आहे की तुम्ही परमेश्वर जे तुमच्या बाबतीमध्ये जे काही करतात, मग तुम्हाला बोध देतात, ज्ञान देतात, आचरण घडवतात, सेवादास्य देत आहेत, विधी करायला सांगतात, याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, त्या चण्यासारखं समाविष्ट झालं पाहिजे, सहभागी होता आलं पाहिजे तुम्हाला. आता ते जर का चणे जर का हे करत असताना एखादा चणा उडून जर का बाहेर पडला तर त्याच्यावर ही प्रक्रिया होईल का, तो गुळेसी खावया भक्षावया योग्य होईल का, नाही, तो खाण्यासाठी योग्य होणारच नाही, कारण की तो या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला नाही. परमेश्वराने ज्या प्रक्रिया तिकडे या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सहभागी होता आलं पाहिजे. आणि जर का सहभागी झाला तर तुम्ही परमेश्वराच्या त्या अप्रोक्ष ज्ञानाला, सामान्य ज्ञानाला, विशेष ज्ञानाला आणि नंतर प्राप्तीला तुम्ही योग्य ठरणार आहात. आणि म्हणून परमेश्वराकडे अशा प्रकारची भिक्षा मागता आपल्याला आली पाहिजे. सेवक भाव जो आहे तो आपल्यामध्ये असला पाहिजे. हे जर का सगळं असेल तर निश्चितपणे स्वामींनी जो काही सिद्धांत सांगितला दृष्टांताचा तो आपल्या बाबतीमध्ये पण सकारात्मकपणे आपल्या सत्यामध्ये उतरेल. आपण त्याचा स्वतः अनुभव घेऊ आणि ईश्वराच्या प्राप्तीला आपण जाऊ. तर आजच्या या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणाचं 207 क्रमांकाचं वचन आणि तत्संबंधित उत्तरार्ध 335 उत्तरार्धाची 35 क्रमांकाची जी लीळा आहे ती या ठिकाणी आपण श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत हो.